माणसं येतात जातात, परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी ही बंटी पाटील आहे, हे मी मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगतो। मी कमी पडणार नाही, माणसं येऊ देत जाऊ देत, त्याचा फरक या ठिकाणी पडणार नाही। लोकांच्या मध्ये जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला कुणाचं टेन्शन नाही। ज्यांना मोठं केलं ती जातात, हा अनुभव अनेकदा मला या ठिकाणी आलेला आहे। ज्याचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी निर्णय घेतलेला आहे, ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी घेऊ शकतात, परंतु शेवटच्या आठवड्यात, शेवटच्या 15 दिवसात, शेवटच्या महिन्यात निवडणूक लागल्यावर मला फसवायचा कुणी प्रयत्न केला तर तो माझ्या टार्गेटवर असेल, हे मला मुद्दामून सांगा। कोण इकडचं तिकडं झालं तर माझा मुक्काम त्या वार्डात असणार आहे, जाहीरपणे मी सांगतो। माझा मुक्काम त्या वार्डात असणार, मी 15 दिवस घरला जाणार नाही, त्याच वार्डात बसणार आणि करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे दाखवून या ठिकाणी। मी कुठे कमी पडत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही कुठे कमी पडत असेल तर आम्हाला हात धरून सांगा, बंटी पाटील तू चुकतोय, हे दुरुस्त कर। ते दुरुस्त करण्याचं काम निश्चितपणे मी या ठिकाणी करेन, कारण की मी मोठा झालोय, तुमच्यातून मोठा झालोय। गल्लीच्या कोपऱ्यावर कट्ट्यावर बसून हा बंटी पाटील मोठा झालेला आहे। आभाळात बंटी पाटील पडला आणि आमदार झाला असं झालेलं नाही। संघर्ष 99 साली मी काय केला हे करवीर मधल्या लोकांनी या ठिकाणी बघितलेलं आहे। माझ्या बाबतीत देखील अनेक अफवा पसरायचं काम ही मंडळी सातत्याने या ठिकाणी करतात। आयुष्यभर काँग्रेस म्हणून मी काम करणार आहे, हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगा। आता मिशन कोल्हापूर महापालिका, मिशन जनतेची महापालिका, मिशन कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेसचा महापौर बसवणं, हे एकच टार्गेट। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। मी मागच्या वेळी काँग्रेस कमिटीच्या भाषणात सांगितलं, या जिल्ह्यामध्ये सुद्धा 10 लाख लोकांनी महाविकास आघाडी म्हणून मतदान केलेलं, त्यांना आपल्याला वाऱ्यावर सोडून चालणार नाही। त्या 10 लाख लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या उमेदवारांना मतदान करण्याचं काम लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून आज पदासाठी जाणारी माणसं, आपण ज्यांना भरपूर दिलं, सगळं दिलं, ती माणसं देखील या ठिकाणी निघून गेली। मला वाईट वाटायचं कारण या ठिकाणी नाही, माणसं येतात जातात, परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी ही बंटी पाटील आहे, हे मी मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगतो। मी कमी पडणार नाही, माणसं येऊ देत जाऊ देत, त्याचा फरक या ठिकाणी पडणार नाही। लोकांच्या मध्ये जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला कुणाचं टेन्शन नाही। ज्यांना मोठं केलं ती जातात, हा अनुभव अनेकदा मला या ठिकाणी आलेला आहे, परंतु माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, आज जे काँग्रेस कमिटीमध्ये तुम्ही आलेलात, तुम्ही एकनिष्ठ म्हणून आलेलात, तुमचा निर्णय पक्का आहे की आता काँग्रेस बरोबर राहायचं, बरोबर आहे ना? तुमचा निर्णय पक्का आहे काँग्रेस बरोबर राहायचं। माझी कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे, माझी इथं आलेल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे, आजपासून तुम्ही काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून या ठिकाणी राहिलेला, कुठलाही दुसरा कुठला विचार या ठिकाणी करू नका। ज्याचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी निर्णय घेतलेला आहे, ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी घेऊ शकतात, परंतु शेवटच्या आठवड्यात, शेवटच्या 15 दिवसात, शेवटच्या महिन्यात निवडणूक लागल्यावर मला फसवायचा कुणी प्रयत्न केला तर तो माझ्या टार्गेटवर असेल, हे मला मुद्दामून सांगा। तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, ज्याला निर्णय घ्यायचा तो निर्णय घेऊ दे। काँग्रेस हा महासागर आहे, काँग्रेस हा मोठा महासागर आहे। काँग्रेसमध्ये एक थेंब पाणी बाजूला गेलं म्हणून या महासागरातलं पाणी आटणार नाही, हे मला या ठिकाणी माहिती। ज्याला निर्णय घ्यायचा तो निर्णय घेऊ दे। समर्थ ताकद, तुमच्या जीवावर लढाई करण्याची बंटी पाटलाची आणि शाहू महाराजांची या ठिकाणी ताकद आहे। आमची ताकद मोठी आहे, ज्यांना निर्णय घ्यायचा तो होऊ दे। परंतु शेवटच्या 15 दिवसात, शेवटच्या 8 दिवसात, पुढचे 4 महिने माझ्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करायचं आणि शेवटच्या अर्ध्या दिवसात कोण इकडचं तिकडं झालं तर माझा मुक्काम त्या वार्डात असणार आहे, जाहीरपणे मी सांगतो। माझा मुक्काम त्या वार्डात असणार, मी 15 दिवस घरला जाणार नाही, त्याच वार्डात बसणार आणि करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे दाखवून या ठिकाणी। कारण की शेवटी निष्ठा असेल तर त्या निष्ठेने आपण सगळे राहूया। मी कुठे कमी पडत असेल
तर आम्हाला सांगा, आम्ही कुठं कमी पडत असेल तर आम्हाला हात धरून सांगा, बंटी पाटील तू चुकतोयस, हे दुरुस्त कर. ते दुरुस्त करण्याचं काम निश्चितपणे मी या ठिकाणी करेन. कारण की मी मोठा झालोय, तुमच्यातून मोठा झालोय. गल्लीच्या कोपऱ्यावर कट्ट्यावर बसून हा बंटी पाटील मोठा झालेला आहे. आभाळात बंटी पाटील पडला आणि आमदार झाला असं झालेलं नाही. संघर्ष 99 साली मी काय केला हे करवीर मधल्या लोकांनी या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि म्हणून माझं जरी चुकत असेल तरी तुम्ही हात धरून सांगा की हे चुकतंय, दुरुस्त करा. आम्ही दुरुस्त करायला त्या ठिकाणी तयार आहेत. आदरणीय महाराजांचं ज्येष्ठत्वाचं नेतृत्व आमचं आहे, ते मला देखील सांगू शकतात. कुठं चुकत असेल तर बंटी पाटील या मार्गाने या ठिकाणी जायचं आहे, ही भूमिका आपण या ठिकाणी घ्यायची आहे. अनेक अफवा, अनेक गोष्टी पसरत असतात. उद्याच्या 5 महिन्यामध्ये सातत्यानं अफवा पसरायचं काम सातत्याने या ठिकाणी होत असतं. मला आपल्याला खात्री द्यायची आहे, आपण काँग्रेस म्हणून या ठिकाणी राहायचं आहे. कुठल्याही अफवांवर या ठिकाणी विश्वास ठेवू नका. कोण काय सांगतंय याच्यावर विश्वास ठेवू नका. माझ्या बाबतीत देखील अनेक अफवा पसरायचं काम ही मंडळी सातत्याने या ठिकाणी करतात. असं होणार आहे, उद्या असा निर्णय होणार आहे, परवा असा निर्णय होणार आहे. मी या पक्षामध्ये आहे, आयुष्यभर काँग्रेस म्हणून मी काम करणार आहे, हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगा. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी आता बाजूला ठेवूया. आता मिशन कोल्हापूर महापालिका, मिशन जनतेची महापालिका, मिशन कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेसचा महापौर बसवणं, हे एकच टार्गेट उद्याच्या 5 महिन्यामध्ये आपलं असणार आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.